मुक्कामी आम्ही तर हॉलवरच राहिलो होतो. हॉलवर तर सुविधा खूप छान होत्या. त्याच्यानंतर सकाळी सकाळी उठून आम्ही रेडी झालो आणि रील्स काढायला लागलो, पण आमच्या रील्स झाल्या फ्लॉप गेल्या. त्याच्यानंतर रील्समध्ये आमच्या ताईने तर मध्येच बॅकआउट केलं आणि आम्ही रील्सच्या नादामध्ये गाड्या येत आहेत जात आहेत ते पण भान नव्हतं. नंतर सेकंडवाली रील काढली जी आमच्या फॅमिलीसोबत होती. माहीत नाही, पण वहिनींनी सांगितलं की असा पदर घ्या, आपण सर्वांनी अशी रील बनवूया. तर आम्ही रील बनवली आणि जेवढी मंडळी बसली होती तेवढ्यांनी पदर. इथे होती सप्तपदी आणि सप्तपदीला सर्व मंडळी बसले होते. सकाळचं कोवळ्या उन्हात मस्त छान वाटत होतं. इकडे सप्तपदी चालू होती. सप्तपदी झाल्याच्या नंतर नवरीकडच्या ज्या मुलांनी बूट चोरले नवरदेवाचे आणि पळत होती की आमचे ताई वगैरे बूट घेण्यासाठी त्यांच्या मागे पळत होत्या. त्याच्यानंतर बूट काय भेटले नाही, पण यांचं सप्तपदी हे एकदम चिलमध्ये चालू होतं आणि हे झाली सप्तपदी. खूप छान असा नजारा होता आणि नवरी नवरदेव खूप छान दिसत होते. तर एवढ्या सर्व रिटेकनंतर फायनली एक टेक चांगला झाला आणि फुलांच्या पाकळ्या खूप वेळ आम्ही हातात घेऊन उभे होतो. त्याच्यानंतर फायनली टेक झाला आणि यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी. जेवण खूप छान होतं आणि नंतर रिसेप्शन स्टार्ट झालं, तर लवकर येऊन बसलो. नंतर आम्ही गेलो होतो मोठा देवीला अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि घरी गेलो. घरी पोचल्याच्या नंतर चुलीवरच्या मस्तपैकी भाकरी खाल्ल्या. बाईंनी भाकरी बनवल्या होत्या, तर मस्तपैकी जेवण झालं.